राम राम मंडळी. शेतकरी पुत्र डॉक्टर सचिन पारवे या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आमच्यासोबत एक नवीन व्यक्ती आहेत आमच्याच गावातली. तुमचं नाव आणि थोडक्यात तुमचा पत्ता सांगा. चंद्रकांत गुरुनाथ चव्हाण, हम्म. देवंगरा, तालुका चाकूर, जिल्हा लातूर, आमच्याच गावचे आहे त्या. तर चंदमा, याला चंदमा म्हणतात. तर मला सांगा की तुमच्या काळामध्ये तुमचं लहानपण कसं गेलं. आपलं लहानपण काय असं जनावर राखायचं. हम्म. लहानपणी झाडावर डपानी खेळायचं, हा डपानी खेळायचं का शिवणा पाणी खेळायचं का ती चांदण्या होत्या पहिल्या, हा ते चांदण्या खेळायचं. चाण्या कसं खेळायचं नेमकं? चांदण्या उगाच रेगा वडायचा. आम्हाला लेवाय का येत होतं तेव्हा. हा. ती डंगरी शाळा होती, लेवाय होती, लेवा येत नव्हतं. किती शिकलो शाळा? शाळाच नाही शिकायला. हा. मास्तराला ढेकळं गाठलो, हा. भेंडे गाठलो. तिथं आमच्या कडेला ही होतं मठ. हा. मठावर त्या माळोदावर गेलो की त्या शंकर मास्तरला वरून भेंडे घातलो. भेंडी म्हणजे त्याला काय? काय राहतं भेंडी भेंडी कान पिळलं माझे, कान पिळलं माझे. कशामुळं? मला लिहावा येत नव्हतं. हा. लिहावा नाही येण्यामुळे माझे कान पिळलं. हम्म. देवळात राहायची पहिल्या डंगरी शाळा. हा. कान पिळलं, त्याला काय केलं, आख्याला जायचं तिथून. मग वरून भेंडे घातलो मी. माती. कान कान पिळ्यावर माझा रगत निघालं. हा, हा. त्याला वरून भेंडे घातलो. हम्म. पुन्हा त्याने माझ्यावर डावा धरलं. हम्म. मला मारायचंच कवा बी. हा. तू शाळेतच पुन्हा जायचं बंद केलो. किती वेळा जाते? हे पहिलीच खेळ आधी. पहिली पहिलीच शाळा शाळा तवाच भेटली. तेव्हा जाते मला हे करणार, पण भेंडे घातल्यामुळे तेव्हा त्या टायमाला गावात शाळा होती का इथंच भरत होती गावात? इथंच खाली, इथंच खाली मंदिरात भरायची. मंदिरात. हा. पहिल्या तिथं नव्हतं मंदिर, उगं वार कसं होतं. हम्म. पुन्हा पत्र्याचं शेड केले. हम्म. पत्र्याचं शेड केले का इकडं होतं आपल्या सोसायटीचं ते पत्र पित्र पुन्हा आले पाहिजे. जेव्हा ते मंदिर झालं अलीकडे कैच्या करून. हा. पुन्हा ती शाळा बुडली तेव्हा. मग पुन्हा पहिली शिकलो म्हणजे पहिली अर्ध्यात सोडून दिलं तुम्ही. तिथं आली तेव्हा. हा. मग पुन्हा काय केलो? पुन्हा काय जनावर 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 किती होती जनावर? हे जनावर पासा होते. कोणाची स्वतः घरचे होते का? घरचे पण हा. दोन बैले, हा. वही दोन गाई. हा. म्हणजे 6-7 वर्षाच्या तेव्हापासून राखायचं. गाई लहानपणापासूनच राखायचं. हा. हा. मग दोस्त कोण कोण होते? दोस्त काय ज्ञानबाई होत गावच्याचं. हा. पुन्हा तानवाबा हा. असं, पुन्हा बागा काळे. हा. दोस्त होते आमची. वाघा काळे. ते मग दोस्त शिवाजी कारभारी. लहानपणी पहिले पण मला काही काही म्हणायचे. मग यायचं त्यांचे कसं कुंकून बिघडलं तर बोलवायचेच मला. त्यांच्यापाशी मग तालीम केलो आम्ही तिकडे गावची तालीम केलो. हा. आलो माळावून जाऊन कुस्त्या खेळत होतो का? कुस्त्या खेळायचं त्यांच्या बरोबर. हो जायचं बंबू तिकडे. हा. ते कवा मारायचे कवा काही करायचे. पुन्हा तिकडे होते शंकर फाटे फिरून तिकडे पवायला जायचं. पुन्हा मोठा झाला हा. पवायला जायचं. हा. उतरून बनवून द्यायची मध्ये हा. हिरीमध्ये हिरी बनवून द्यायची. हा. तेव्हा हिंदी कशाला होत्या? हिरे बांधाड्या हिरे बांधायला तेवढी सुद्धी बांधायची. हा. शिमिट्यानं बांधलं होतं का? शिमिटाचं नव्हतं, शिमिटाचं नव्हतं तेव्हा काही हा. माहित नाही. शिमिटाचं माती धोंड्याची. दोंड्याच्या हा. वाडीच्या हिरी होत्या. मग तिथं काही नाही शिवाजी कारभार साऱ्याला ही बोलायचं. प्रत्येकाला कुणाला बी कुणी बी या हा. पर पवायलाच शिकायचं. तिथं शिकवायचे त्यांनी शिकवले अर्ध्या गावाला. शिवाजी कारभारी कोण? हे आता त्याचे शिवाजी कारभार शेंगडे. हा. हा. शिवाजी शिंगडे पहिलवान हा. सरपंचाची हा, बाप. सरपंच. हा. 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 बरं मला सांगा कुस्त्या किती रुपयापासून खेळला? या बी आठवड्यापासून नारळावर लय दिवस नारळावर. हा. पैसे पैसे नारळ. नारळ. हा. कुठं कुठं जायचं की कुठे काय? ही शुगावला, आष्ट्याला, तिकडे मोरंबीला, हा. नळेगावला. अकोला. हे इकडे जायचं लांब जायचं तिकडे त्या इकडे पिपळगाव. इकडे जमलं तिकडे. मग तिकडे जायचं चलतच जायचं तमान. चलतच. चलतच वाहनं ती नव्हती. आंबे खात कुठं काही खात. वाहनं ती नव्हती. वाहनं तर नव्हते कुठं. शेंगाचे राहायचं राहणं. शेंगा उकुरीत खा जायचं मग तिकडे. हा. मग चलत जायचं आणि त्या टायमाला करून केला कसं करतो मोबाईल आमच्या तेव्हा मोबाईलच नव्हते. हो तेव्हा हा. नव्हते मोबाईल. तेव्हा काय मोबाईल का नाही. आम्हाला कळते तेव्हा मोबाईल बटन पहिले नव्हतेच. पहिले मोबाईल कुठला.
काय करतो का म्हणून खेळायचं हे काय तिकडे खेळायचं नाही येतं त्या मुगात आंब्याचं कुठं जोडपायचं कुठं आंबे घेऊन घ्यायचं आंबे खायचे कुठे तर जाताळा खायचं शेंगा येताळा आंबे कुठं आंबे दिसले की आंबे पाडायचे खात आंबे यायचं आधार पडायचा हा शिवाजी काय बरं राहायचे आहार चला चला पळा म्हणे सारेच राहायचे हातायचं कोणी काही करायचं त्यांनी सांभाळून आणायचे माझे पोरं लेकर सारेच आम्हाला. बरं एक सांगा मला आता त्या काळात मोबाईल नव्हते गाड्या नव्हत्या काही नव्हतं चलतच सगळं चालतं सारं चलतच आम्हाला वाहन नाहीच वाहन होतं त्याच्या वाहनाकडे नाही बैलगाडी बैलगाड्या कुठं तर लग्नाला कशाला जायचं झालं तर गाडी असं पुस्तकाला कशाची गाडी राहणार कुठे जायचं चलत नाही. मला सांगा तुम्ही ती दुष्काळ पडता त्या टायमाला केवढे होतो होतं 5-6 वर्षाचा होतो मला माहित आहे 72 सडक निघाल्या हा तेव्हाही सारे आम्ही सडकही काढायली हे सारे कदमाचे हे पाहिजे यशवनाथमा हे होते हे इथं आपल्या गावापासून नळगावपासून सडक काढतात आपल्या गावाच्या लोकांना त्या टायमाला बराशी 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 तेव्हाच काय ते त्यात मासावाला माहिती ते राहायचे पैसे जे तो ते सुगड्या राहायच्या बघा सुगडी म्हणते खात पैसे काही माहित नव्हते पैसे जायचे आपल्याला ती गट्टे राहायची जायचं पुन्हा ती गट्टे सुगडी आणायचं चाकून हे बरं गट्टे जात गट्टे बी आणतो मोठे ते आहेत बांधे चाकून स्टार्ट होत आहे लोक काय काय समजली तेव्हा काय हा बड्या भाकरीचं पेटाचं राहायची नाही जळायच्या बाय मुगाचं करून खायची उठपणा पुन्हा पोळ्याला पडल्यात पुन्हा शेंगा जेवढे त्याला वराडी भेटते दाख्या होत्या पहिल्या वराडी म्हणायची पहिल्या तर आधी ही नव्हतं त्या मला बोर नव्हती त्या टायमाला पाणी काढतो आमच्याकडे फक्त तिथं मध्याचा करायच्या मोठ आणि ते बैलावर बघायला करायचं उभा हे मोठ्या बैला बसायचे पुढे राहायचं पाण्याला तिकडे हे होता असला मोठा रट हे होता आणि ते खडून मोठं आणायचं बैला काय बघायचं थोडी पुढे त्याला खाली बसले पडायला पडे आता ते पाणी पडायला पडायचं मला काय तेवढंच बघायचं मग त्याने हाणायचे सारखे गाणी म्हणायचे का गाणी काही काही म्हणून त्याने तुम्हाला ते गाणं हे आता गाणं मला शिकाय नाही भाऊ गाण्याचं काय गाणं शिकायचं पुळवावरला काही गाण्याचं पुळवा मुकाटे आणायचं बोंबलायचं तवा का उगं मुकाट्याच होतं तवा ना उगं तवा काय तवा नव्हतं गाणं येत नव्हतं तवा कमाली हा माझ्या नव्हत्या भांडणं बिणणं भांडणं काय भांडणं व्हायचे पाहिला नाही माझ्या हातच्या बरोबर आमच्याकडे आमचे वाचतात होते शिवाजी काय भांडणं केले की मग सारी मात त्याला भांडणं केले त्याला मार होता पुन्हा भांडणं पुढे बी करू त्याला काही जमायचं त्यांना सांगितलं झालं खेळायचं सारी भिवून कुणीच भांडण करायचं सारी गपचूप बसायची कुणी बी बसायची त्याने आधी की मग काही सारी गपचूप राहावं लागायचं काम काय काय केलं काम पैसे येतात काम करायचं काम करायचं काय आवड आणायचं पुन्हा शेंगा काढायचं असं जगात पेरण्यात होते बियर नाही कुळवानं होतं का वा कुळवानं काय मागं सरतं लावायचं पुढे काय आणायची पुढे माणसं तेव्हा धुवण लागायचं पुन्हा पुन्हा धुवण पहिले एकच कुळवावर एकच पुन्हा तीच पण नाही अशी धुवण सण आली सुतारा पण धुवण पण ह्या बाबीची तोडून धुवण पण केली लाकडाची पण आणि त्याला एक कुळवालाच त्यालाच पण धुवण बसायचं त्या कुळवाला धुवण भाग सरते लावायची सरते लावायची आणि पुन्हा त्याला पेरायचे माग दोन माणसाला पेरायचं काही वापायचं का वापायचं नाही पाय जायचे गुडघे का चिकडाच पेरावं लागायचं
तुमच्या कारखान्याकडे शेत होतं, कारखाना कसं बंद पडला कारखाना तेव्हा उभारला, पुन्हा उभारला कारखाना. कारखाना उभारला ती पुन्हा खाऊन टाकली. आता बंद पडला. आता 20 वर्ष झालं बंद पडला. 20 बंद पडला. असं काही आहे का म्हणजे तुमचा आनंदाचा क्षण कोणता आहे? घरात कधी आनंद झालाय सगळ्यात जास्त? हे जास्त म्हणजे सारखाचा आनंद राहायचा माझा. माझा त्याच्यामुळे उगाच हसत राहायचं सारखं. काय कोणी म्हणलं तरी त्याला काही म्हणायचं नाही. हसत राहायचं. आनंद असाच आनंद. काही आपण पाहतो का नाही. सगळ्यात जास्त आनंद कधी झालाय? काय तर असेलच की राहतंय आता एखादी पण आता खास आनंद तर राहते. तरी पण कशामुळे झाला? आनंदाचं काय ते बघायचं असं कोणतं झाली, खुशी झाली, काहीतरी मिळालं, झालं तेव्हा खुशी व्हायची आमची. ते त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त झाला. साऱ्यात आनंद झाला आमचा कवा. आम्ही आलो अष्टम पुस्तक ठेवलो. आलो आम्हाला इथं मारली पडू आणि इथं कारखान्यावरच्या वाचमानाला मारल्यास का झालं. पुन्हा आम्ही कपची पासून आलो पाहणं तर झाले. शिवाजी कारभार आम्ही वाचन हाणार होतो ना. कळत होतं आम्हाला चांगले होतो आम्ही नेट. मारल्यात पुन्हा काय झालं आनंद झाला म्हणजे आम्ही गट्टो पुन्हा नळेगावात ते पेट्यानं मारत आम्हाला. मग पेट्याला म्हणून पाचं घालून तुडवून तिथं त्यानं खाली बस नाही आता पुन्हा म्हणणार काही करणार. मग पुन्हा काय कर त्याच्या वरी बसलो. मग खाली हागून घेतला त्यानं. तेवढा हसू आलं, तेवढाच आनंद वाटला. तू जे माय हागून घेतला, तू जे माय आम्हाला मारला तवा आता हागून घेतला. एवढाच आनंद आला आम्हाला मारल्याबद्दल. तेवढं त्यानं हागून घेतला. कुठला होता पेट्या? इथलं कडदोळग्याचं होतं. एवढंच झालं तेवढा आनंद. म्हणजे ते आम्हाला मारल्यामुळे त्याला मागे करावं लागलं. त्याला मी करीत होतो. ते सोयरे त्याच्यावरती कसं आहे गावची सोयरे ती पण त्याने ते केले कारखान्यावर. मग तुम्हाला मारल्यामुळे. बरं मग सासरवाडी कुठल्या तुमची? हे गावाचीच आहे सासवडी आमची. गावातीच आहे. त्या टायमाला लग्न कसं झालं? तेव्हा कावचं शिऱ्याचं होतं खायला. कशाचा शिरा होता? शिरा हे आपल्या पहिलं का होतं गरा गुळ. गुळाचा शिरा. पहिलं काय माईक होती आविष्काराची आणि सकारामचा त्या. तुमची शिरी कोण ठरवलं गावातच? कोण जमीन? ही स्वेरी जमवायला काय सरच्या पाटील होती. सरच्या पाटील आमची बाई एक मालिकाची माय. काय म्हणते ती बघायला काय हो पुण्याला राहतात म्हणायची काय म्हणून. पुण्याला पोहोचतो की मी त्या टायमाला पुण्याला होता. मग कसं म्हणून की काय तर म्हणून पुण्याला राहते पुन्हा काय तर म्हणून बाय म्हणून केलं जमलं म्हणायचं. आता ह्या काळात झाले ना आता तर लय अवघड आहे. आता पूर्वाला पोलीस मिळणार. पोराला पोलीस मिळणार का बोलले आता सध्या पुरीची बाप? हे आपण म्हणाल्यात फक्त बापाचं काही नाही हो. माया म्हणल्या आता. काम आहेत माया काम आहे. माया म्हणल्या आता की बाबा नोकरी राहावं, त्याला शेत बी राहावं, शेताकडे पुण्य जाऊ बी नाही, शेतीला बिल्डिंग राहावं, फक्त बिल्डिंग राहावं, शेत बी राहावं. पुन्हा शेती काय ते सासरा मेला सारी मेली शेती काय ते असा उद्देश आहे आताच्या मुलीवाचा. पुन्हा काय त्याला शेतीचं तर आधीच शेतीचं बघायचं, नोकरीचं आधीच बघायचं. पुन्हा त्यांनी गेले की शेती काय असा उद्देश आहे त्याची पर्यायच नाही म्हणून त्याचा विचारलेला म्हणा. पण ती पोरं बी आताची हुशार झाल्या तर कच्ची बसून करल्यात. सापडे तर सापडे नाही सापडे तर म्हणून चालू आहे. असं आहे. पूर्वाचे माया असं म्हणा की आता मायावाचाच कारभारच मायावाचा चालू आहे. कुठल्याही राहू मायावाचाच आहे. पोरवाच कसं झाली? पोरवाचं काय पोरवाची पकड झाली कच काय आता ही पोरबे असंच शिकल्याचे काय पहिला बायको मी ठिकाणी विचारतो माझा धंदा बी करायची ना काही अडचणी नोकरीसाठी पुण्याला जाऊ नये. पुण्याला जावं म्हणून तर पुण्याहून बी का करावं आणि याचं बी आवड देऊ म्हणा पोरवाचं का करावं. तिकडे लोकांची लोकांकडे बघायचं त्याच्या शेताकडे गेलेलं तसं काही म्हणून ती चालू आहे इथं बी. आता ह्या वर्षी कसं होईल मग? पाऊस पण नाही काही नाही, पाऊस पडत नाही. तर उन्हाचा आहे, दुष्काळाचाच खेळ आहे. हे बार 16ला झालं, हे बार 72ला झालं. हे दोन आणि हे तिसरं आहे. तर 3 टप्पे आपल्या संकटातच हे चावटा घ्या. बरं पडला आपल्याकडे नाही. नाही आता आपल्याकडे हाय आता सारं काय
जातो तिला साराच नाही हो पडलं तरी बी त्याचं कुठे उडाले त्याचा बी वनवासच आहे. आता कुठं पडले तिकडले आता फिरून वाया देते कांदा. नाही ती काहीच खरं नाही होती. आता आपल्याकडे बी तर आहे आपल्या तेवढा तर खर्च आहे. एवढा खर्च वाचला वाचला. पेरायचा. वाचल्या आता पेरून बी काही याचा वाण नाही आहे. ते दुष्काळाच आहे आता साहेब. अवघड आहे. अवघडच आहे का वरून करणार आहे काय आपल्याला काही नाही काय मराठी. गणित नाहीच. आणि आपल्या काय ते देवा करायचा त्या माणसापाशी काही नाही का करणार आहे काय त्याच्याकडे आहे काहीच नाही आता. प्रत्येक बापाला त्याच बापाला नाही प्रत्येकच बापाला ज्याचं पोरग आहे त्याच्या बापाला तीच आहे. कुठलाही बाप राहू जाऊ आणि कोणी बी राहू बाप ही सेना त्याच्या माग व्हायला कसं होईल काय करावं हे असा घोर आहे प्रत्येकाच्याच बापात. प्रत्येकाच्याच पोरं तर 100% लग्नात टिकवा प्रत्येकाकडे आहेतच. त्याचा आहे त्याला वाटू तुला एवढं दुःख तर काही दुःख नाही त्या खायचं नाही दुःख कशात प्यायचं दुःख नाही कशाचं सारं आहे त्याला मिळून झाले त्याला त्याच्यात काय सारा आनंद आहे आता काही कमी नाही आता कशाला बी डोकावाला आपल्याला काही कमी नाही पण दुःख आहे तेवढं एकच. तर मंडळी चंद्रमामाचा आपण पॉडकास्ट मुलाखत घेतली आहे. त्यांनी जुने काळामधील अनुभव त्यांचे वैयक्तिक अनुभव ह्या व्हिडिओ मध्ये सांगितलं. तर व्हिडिओ नक्की पहा आणि कमेंट व्हिडिओ कसा वाटला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असे बोलतात आपल्या चॅनलला हे महाराष्ट्रात